तर आज आपण एखाद्या शब्दात दिलेला एखादा लेटर जो आहे तो केव्हा सायलेंट राहतो म्हणजे त्याचा उच्चार केला जात नाही ते पाहणार आहोत. 3 शब्द आहेत बघा, 3 लेटर आहेत. तर एल, यू आणि के. एल केव्हा सायलेंट असते बघा, जेव्हा एल नंतर एम, के, एफ किंवा डी येते तेव्हा एलचा उच्चार केला जात नाही. म्हणजे एखाद्या शब्दामध्ये एल नंतर लगेच एम, के, एफ किंवा डी आला तर एलचा उच्चार करायचा नसतो. उदाहरणार्थ बघा, CALM याच्या काल्म नाही होत, काम म्हणतात. का असतात? काम. टॉक, टाल्क नाही म्हणत, टॉक. हाफ, कुड. दुसरा बघा, यू आहे. दिलेल्या शब्दात यू नंतर एखादा स्वर आला असेल तर यूचा उच्चार केला जात नाही. जसा बघा, क्वीन. यामध्ये बघा यू नंतर ई आहे, ई हा स्वर आहे त्यामुळं याच्या उ हा उच्चार केला जात नाही, सरळ क्वीन म्हणतात. क्विक, गेस, गाईड, बिल्डिंग यामध्ये यू हा सायलेंट असतो. तिसरा आहे के. जेव्हा के नंतर एन येतो तेव्हा केचा उच्चार केला जात नाही. म्हणजे एखाद्या शब्दामध्ये केच्या नंतर लगेच एन हा लेटर आला तर केचा उच्चार केला जात नाही. बघा हा शब्द आहे KNOWLEDGE. याला कनॉलेज नाही म्हणत, कनॉलेज नाही म्हणत. हा के सायलेंट होतो आणि फक्त इथून वाचतात नॉलेज असतात नॉलेज. दुसरा बघा, अननोन. याला अनकोन नाही म्हणत. हा के आहे ना बघा, के नंतर बघा लगेच येतो एन आला आहे त्यामुळं या केचा उच्चार केला जात नाही, याला असतात अनोन. हा जो आहे नाईफ, काय वाजता त्याला नाईफ. या